1 कप पोहे आणि 2 उकडलेले बटाटे वापरून हा भन्नाट चवीचा आगळा-वेगळा नाश्ता मी आज बनवलेला आहे. तुम्हाला देखील रोज-रोज तेच ते पोहे, उपीट खाऊन जर कंटाळा आला असेल, तर हा वेगळ्या चवीचा, वेगळ्या पद्धतीने बनवलेला नाश्ता तुम्ही ट्राय करू शकता. चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 1 कप पोहे घेतलेले आहेत. पोहे व्यवस्थित निवडून ते थोडेसे चाळून घेतलेले आहेत, कारण पोह्यांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये पावडर असते. ती पावडर आपल्याला घालवून टाकायची आहे. हे पोहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात. आपल्याला पोहे गरम वगैरे करून घ्यायची अजिबात गरज नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये ते व्यवस्थित वाटले जातात. अगदीच बारीक अशी पूड आपल्याला बनवायची नाही. अगदी तांदळाच्या पिठासारखी पूड नाही बनली तरीही चालेल. फक्त रवाळ पूड बनवायची आहे. तर इथे मी 1 कप पोह्याची अशी जाडसर पूड बनवून घेतलेली आहे. 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून ते सोलून अशा प्रकारे मॅश करून घेतलेले आहेत. बटाटे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नयेत. यामध्ये आता काही पदार्थ घालूयात. चवीपुरतं मीठ घातलं. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. तुम्हाला जर जास्त तिखट खायचं असेल तर थोडंसं जास्त वाढवा, किंवा मुलांना डब्यात द्यायचं असेल तर थोडंसं प्रमाण कमी करू शकता. आता यामध्ये मी पाव चमचा हळद घातली. त्यासोबत अर्धा चमचा धनेपूड देखील यामध्ये घालायची. आता घालूयात अर्धा चमचा जिरा पावडर. अर्धा चमचा आलं मी अशा प्रकारे बारीक असं किसून घेतलेलं होतं, ते घालूयात. भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर घालूयात. कोथिंबीरऐवजी तुम्ही कोणतीही पालेभाजी देखील यामध्ये घालू शकता. आता हे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बटाट्याला सर्व मसाले व्यवस्थित लागले गेले पाहिजेत. बटाट्यामध्ये जर काही गुठळ्या राहिल्या असतील तर त्या देखील हाताने फोडून घ्यायच्या. आता यामध्ये आपण बनवून ठेवलेली पोह्यांची पावडर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं तेवढ्यातच आपण हे पोहे भिजवून घेणार आहोत. तुम्हाला हे पीठ जर जास्तच ड्राय वाटत असेल तर एखादा चमचा पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता. तर आता हे जे पोहे आहेत हे बटाट्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आपण हे 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात, म्हणजे पोह्याची जी पावडर आहे ती चांगली भिजली जाईल. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पोह्यांनी यातलं पाणी ॲब्सॉर्ब करून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं घट्टसर बनलेलं आहे. तर आता आपण यामध्ये बाइंडिंगसाठी गव्हाचं पीठ वापरणार आहोत. गव्हाचं पीठ लागेल तसं घालायचं आहे. याचं काही ठराविक प्रमाण इथे मी सांगितलेलं नाही. तर लागेल तसं हे गव्हाचं पीठ घालायचं. हे पीठ आपल्याला बाइंडिंगपुरतंच वापरायचं आहे. अगदी जास्त देखील पीठ एकदम घालायचं नाही. तर सुरुवातीला इथे मी 3-4 चमचे गव्हाचं पीठ घातलं. थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं. पाण्याचा वापर जास्त करायचा नाही. चमचाभर पाणी थोडं थोडं करून ॲड करायचं. पीठ मळून पाहायचं याची कन्सिस्टन्सी कशी आहे आणि त्यानुसार पुन्हा पाणी घालायचं. तर साधारण या अशा कन्सिस्टन्सीचा मी गोळा बनवून घेतलेला आहे. ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ मी बनवलेलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा तेल घालून पुन्हा एकदा मी हे मळून घेते आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान असा आपला हा पिठाचा गोळा बनून तयार झालेला आहे. आता आपण याची थालीपीठं थापून घेऊयात. जर तुम्हाला मुलांना टिफिनमध्ये द्यायची असतील तर छोटी छोटी थालीपीठं थापा. त्यासाठी इथे मी एक कापड घेतलेलं आहे. हे कापड ओलं करून घ्यायचं, म्हणजे यावरती थालीपीठं चिकटून राहत नाहीत, ती अगदी सहजपणे निघून येतात. आता अशा प्रकारे पिठाचा गोळा करून ही थालीपीठं थापून घ्यायची आहेत. थालीपीठ थापताना हात थोडासा पाण्याने ओला करून घ्यायचा, म्हणजे हाताला पीठ चिकटणार नाही. तर ज्याप्रमाणे चपातीची जाडी आपण ठेवतो तेवढीच जाडी याची ठेवायची. याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लहान मुलांना टिफिनमध्ये जर देणार असाल तर थोडी छोटी छोटी थालीपीठं थापायची, म्हणजे छोट्या छोट्या आकाराचे पदार्थ खायला मुलांना खूप आवडतात. तर इथे तुम्ही पाहू शकाल अगदी छान पातळ असं हे थालीपीठ मी थापून घेतलं. यामध्ये आपण गव्हाचं पीठ घातल्यामुळे अगदी छान बाइंडिंग आलेलं आहे थालीपीठाला. पण गव्हाचं पीठ कमी आहे आणि बटाटा आणि इतर मसाले जास्त घातल्यामुळे चवीला देखील अगदी भन्नाट लागतं, म्हणजे अगदीच पराठा वगैरे खाल्यासारखं लागत नाही. तर आता आपण हे भाजून घेऊयात. इथे मी तव्यावरती थोडंसं तेल टाकलं. नॉनस्टिकचा तवा मी घेतलेला आहे. तुम्ही हवं तर लोखंडी तवा किंवा ॲल्युमिनियमचा तवा वापरू शकता. तर आपण नेहमी बेसनाची जी थालीपीठं बनवतो ती डायरेक्ट आपल्याला तव्यावरती कापडासकट टाकावी लागतात. पण इथे आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला असल्यामुळे हे जे थालीपीठ आहे ते कापडावरनं अगदी सहजपणे हातावरती घेऊन आपण असं टाकू शकतो, किंवा मग कापडासकटच थालीपीठ तुम्ही डायरेक्ट तव्यावरती टाकू शकता आणि अलगद हाताने कापड बाजूला करून घेऊ शकता. तर आता मिनिटभरासाठी थालीपीठाची एक बाजू चांगली शेकून घेतलेली आहे. आता हे पलटून घेऊयात. थालीपीठ मंद ते मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं, म्हणजे आतपर्यंत अगदी व्यवस्थित भाजलं जातं.
याची दुसरी बाजू देखील छान अशी शेकून झाली की पुन्हा पलटून घ्यायचं. तुम्हाला जर खरपूस असं थालीपीठ खायला आवडत असेल तर तसं देखील तुम्ही हे थोडंसं आलटून पालटून व्यवस्थित शेकून घेऊ शकता. हे थालीपीठ भाजण्यासाठी आपल्याला जास्त तेलाची गरज लागत नाही. तुम्ही हवं असेल, तुम्हाला बटर आवडत असेल तर बटर देखील यावरती टाकू शकता. अतिशय खमंग लागतं. पोह्याची पावडर आपण यामध्ये घातलेली असल्यामुळे त्याची एक वेगळीच चव या थालीपीठाला येते. तुम्ही देखील नक्की बनवून पहा अशा प्रकारची थालीपीठं. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच छान छान आणि सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.